शिवसेना शाखा मोहने यांच्या वतीने कौटुंबिक स्नेह मेळावा व स्नेहभोजन कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं। पुणे जिल्हा रहिवासी संघ अध्यक्ष अप्रभाग क्षेत्र समन्वयक तुषार भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली। पुणे जिल्हा रहिवासी संघ मोहने, शिवनेरी पतसंख्या मोहने, शिलेदार प्रतिष्ठान मोहने, वारकरी समिती मोहने, यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, युवासेना वैभव भोईर, मयूर पाटील, अंकुश जोगदंड अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली। या प्रसंगी महिलांसाठी आयोजित खेळूया खेळ पैठणीचे या खास स्पर्धेत महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। स्पर्धेदरम्यान विजेत्या महिलांना पैठणी साडी, सोन्याची नथ तसेच इतर अनेक आकर्षक पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं। वारकरी संप्रदाय 51 पंख वाजाच्या गजरात सामुदायिक हरिपाठ, लहान मुलांसाठी आकर्षक खेळ व आकर्षक पारितोषिकं देण्यात आली। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पुणे जिल्हा रहिवासी संघ अध्यक्ष अप्रभाग क्षेत्र समन्वयक तुषार भालेराव यांच्या पुढाकारातून पार पडले। आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचं कौतुक केलं। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचं सुंदर आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाकार विशाल सदाफुले यांनी केलं। ब्युरो रिपोर्ट, द डिस्कवरी टीव्ही न्यूज। राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन। धर्मवीर आनंदगे साहेब यांना वंदन करतो। आज आपल्या या मोहने नगरीमध्ये शिवसेना शाखा मोहने आयोजित कौटुंबिक स्नेह मेळावा आणि स्नेह भोजनाचं एक आयोजन केलेलं आहे। खरंच आपल्या या शिवसेना परिवारामार्फत मोठ्या उत्साहाने इथे या कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे। या कार्यक्रमाला उपस्थित कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ज्यांचं नाव असतं ते आमचे अरविंद मोरे साहेब। हे बघा, इच्छुक सर्वच असू शकतात। पुणे जिल्ह्याची आग्रहाची मागणी आहे की तुषार भालेरावांना या ठिकाणी उमेदवारी द्यावी। याबाबत लवकरच खासदार एकनाथ शिंदे साहेब, आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, आमचे लाडके आमदार विश्वनाथ भोईर या सर्वांची चर्चा करूनच या पॅनलविषयी 4 नंबर पॅनल जो आहे, आमचा मयूर पाटील आहे, अंकुश जोगदंड आहेत, अनेक प्रकारे रामसरे आहेत आणि विजय परिहार आहेत, असे अनेक लोक आमचे या ठिकाणी आहेत। सर्वांचे विचार विनिमय करून पॅनल क्रमांक 4 हा कसा धनुष्यपणा निवडून देईल याची या ठिकाणी आम्ही खात्री करून या ठिकाणी उमेदवार देणार आहोत। त्याच्यातला जो मोहने कोळीवाडा परिसर आहे त्यात सगळ्यात जास्त ग्रामस्थ राहतात। स्थानिक ओबीसींची संख्या सगळ्यात जास्त इथे, त्यामुळं ओबीसी असणारा हा मतदार आहे इथे। तर ह्याच वार्डातून ओबीसी उमेदवार द्यावा अशी इथल्या स्थानिक ग्रामस्थांची, व्यापाऱ्यांची, पुणे जिल्ह्याची, सातारा, सांगलीवाले, मराठवाडा इथले जे जे लोक आहेत त्यांची अशी मागणी आहे का ओबीसीचा जो उमेदवार आहे तो ह्या वार्डातून द्यावा आणि तो उमेदवार तुषार भालेराव असं सगळ्यांचं एकमत झालं आहे। म्हणून या विभागातून, या पॅनलमधून ओबीसी उमेदवार म्हणून तुषार भालेराव याला आम्ही पाठिंबा देण्यासाठी सगळे जमलेले आहोत। पक्षाने जर ओबीसी उमेदवार दिल्यावर तो यशस्वी होईल? हां, तो यशस्वी होईल, कारण ह्या परिसरात जे नगरसेवक निवडून आलेत म्हणजे जसे विजय काटकर, दुसरे अनिल गोळकर, गंगाराम गाडे, सिद्धार्थ गायकवाड हे सामान्य कुटुंबातलेच उमेदवार निवडून आले इथे कधी पैसे वाटणारा VIP कल्चरवाला असा उमेदवार निवडून आलेला नाही आहे। आणि तुषार भालेराव हा सुद्धा एक सामान्य कुटुंबातला उमेदवार आहे, त्यामुळं त्या कल्चरला लोक इथे स्वीकारतात। इथे VIP कल्चरला लोक स्वीकारत नाही, त्यामुळं तुषार भालेरावला हा मार्ग खूप सोपा आहे, त्यामुळे तो निवडून येण्याची शक्यता जास्त आहे। राजकीय तडजोड करावी लागली, पक्षाने उमेदवार दिले नाही तर भूमिका काय असेल? नाही बघा, ते एकदम सोपी गोष्ट आहे की ग्राउंड रिपोर्ट असा आहे की तुषार भालेराव हा एक चांगला कार्यकर्ता आहे। त्याचं सगळ्यांशी, सगळ्या पक्षाशी, सगळ्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत, सगळ्या मतदारांची त्याची नाळ जुळलेली आहे। त्याला जर उमेदवारी दिली नाही आणि कोणी जर जोर जबरदस्ती वशिल्याने उमेदवारी मिळवायचा प्रयत्न केला तर नाराजी होईल आणि त्याचा फटका पक्षाला नक्की बसेल। त्यामुळे तुषारला उमेदवारी द्यावी आमची इच्छा आहे, यासाठी आम्ही इथे सगळे जमलो। थँक्यू। या आजच्या सोहळ्याच्या कार्यक्रमातून मला हे दर्शवायचं आहे की मोहने परिसरामध्ये
एक मोठा बंच, एक मोठी ताकद, एक पुणे जिल्हा म्हणून पण इथे आहे, तसं सातारा, सांगली आहे, मराठवाडा आहे. परंतु या कार्यक्रमामधून तुषार भालेराव यांनी सर्वांना एकत्रित करून जो कार्यक्रमाचा सोहळा साजरा केला आहे, त्या माध्यमातून आज पुणे जिल्ह्याची ताकद खऱ्या अर्थाने मोहनेकरांना दिसलेली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचं जे नियोजन केले असे तुषार भालेराव यांचं मी पहिलं तर अभिनंदन करेल. तुम्ही असंच कार्यरत राहा. शिवसेना पक्षाला मोठं करण्यासंदर्भातलं तुमचं योगदान लाभून द्या. मयूर शेख, आम्ही आमदार साहेब तुमच्या पाठीशी नेहमी सदैव असतील. धन्यवाद.